आज कुठच्याही वाहिनीवरती आपण जर टेलिव्हिजन ऑन केला तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन या युद्धाच्या ज्या अतिशय भीषण अशा बातम्या आपल्या कानावर येत आहेत, मनुष्यहानीची दृश्य बघतो आहोत आपण. ती सगळी दृश्य डॉक्टर मिशाएल ल्युडर्स नावाच्या एका जर्मन लेखकांनी जणू 2015 सालीच पाहिलेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक जर्मन पुस्तक जे आता बेस्टसेलर झालेलं आहे ते पुस्तक लिहिलं त्याच्यावरती. आणि त्यातलं इस्रायलबद्दलचं 7वं प्रकरण वाचताना असं वाटतं, अरे आज जे टेलिव्हिजनवर घडताना आपण बघतो आहोत आणि जे ह्या लेखकांनी तेव्हा लिहून ठेवलं 2015 साली, ते किती खरं घडतं आहे, जसंच्या तसं घडतं आहे. त्याच्यामुळे ह्या पुस्तकाकडे आज आपल्याला जरा जास्त बारकाईने बघणं महत्त्वाचं आहे. जणू भविष्यवेत्यासारखंच लिहिलेलं आहे असं वाटतं. त्याचा राजहंस प्रकाशननी वावटळ पेराल तर वादळच उगवेल या नावाने अनुवाद प्रसिद्ध केला आहे आणि तो अनुवाद करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि म्हणून ह्या पुस्तकाचं महत्त्व पुन्हा एकदा माझ्या लेखी अधोरेखित झालं. त्यावेळी ह्या पुस्तकाने जर्मनमध्ये ओरिजिनल वाचल्यावरती मला जितकी बेचैनी आणली होती त्याच्यापेक्षा 10 पटींनी बेचैनी आजची ही टेलिव्हिजनवरची दृश्य बघताना येतो आहे. तर आपण ह्या पुस्तकाचा 7वं प्रकरणाच्याकडे जर बारकाईने बघितलं आणि मग त्याची जर आपण तुलना आज आपण जी मेनस्ट्रीम मीडिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यात दाखवल्या जाणाऱ्या दृश्याशी केलं तर एक विचार सारखा मनात येतो की अरे हे तर खूप एकांगी वर्णन चालू आहे टेलिव्हिजनवर जे चालू आहे ते. त्या परिसरातले प्रश्न काही वेगळेच आहेत आणि मीडियाच्या दृष्टीने त्यांच्या फिलॉसॉफीच्या दृष्टीने हे बरोबरच आहे. काय आहे आजची फिलॉसॉफी? फक्त प्रतिक्रियारूप गोष्टी आहेत त्या दाखवायच्या, पण त्याची क्रिया कुठेतरी आधी सुरू झालेली असते, त्या गोष्टी लपवायच्या. आणि ह्या पुस्तकाचं महत्त्व तिथंच आहे की हे क्रियेपासून सुरुवात होते. त्याच्यामुळे आज नुसती टेलिव्हिजनवरची प्रतिक्रियारूप दृश्य बघताना आपल्याला ह्या क्रियेची जाणीव करून हे पुस्तक फार चांगल्या तऱ्हेने करून देतं. क्रिया काय म्हणजे आधी काहीतरी घडलेलं असतं आणि म्हणून प्रतिक्रियारूप काही गोष्टी घडत असतात. मग आपल्याला पुन्हा एकदा मनात प्रश्न येतो, म्हणजे ह्या पुस्तकामुळे हे प्रश्न मनात येतात की PLO ही ऑर्गनायझेशन, हमास ही ऑर्गनायझेशन हे फक्त टेररिस्ट ग्रुप एवढ्या एकाच कप्प्यात बंदिस्त करून आपण पाहावे का? कोणी माणूस अग्रेसिव्ह का होतो, आक्रस्ताळा का होतो, हिंसेवर का उतरतो, त्याचीसुद्धा काही कारणं असतात. आणि ती कारणं हे जर्मन लेखक अतिशय प्रामाणिकपणे आपल्यापुढे मांडतात. आपण भारतीय म्हणूनसुद्धा एक काहीतरी आपली एक परसेप्शन जरा वेगळं असतं. कारण काय आहे ना, आपल्या इतिहासात 7व्या शतकापासून जो काही आपल्या देशाच्या बाबत जे काही घडलं त्यामुळे आपण सगळेजणं एक अतिशय बंदिस्त, कप्पाबंद, एकांगी असा विचार करायला प्रवृत्त होतो. साहजिक आहे ते, कारण इतिहास आहे तो. त्या भानगडीत होतं काय की हिंसेचं विनाकारण समर्थन केलं जातं आपल्याकडनं. जे हत्ती आणि 7 आंधळ्यांची गोष्ट आहे ना, त्यातला जो अनेकांतवाद आहे ना, हत्ती हे जर सत्य असेल आणि ते एका मोठ्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर उभं असेल आणि आपण सगळे आंधळ्यासारखे फक्त सोंडेला हात लावून, शेपटीला हात लावून हत्ती म्हणजे हेच सत्य असं जर धरून चाललो तर कसं बरं चालेल? म्हणून ह्या पुस्तकाचं जास्त महत्त्व म्हणजे पार्श्वभूमीवरती किंवा बॅकस्टेजला काय काय घडलं इस्रायलमध्ये, पॅलेस्टाईनमध्ये, ते सगळं समजून घेतलं तर आज आपल्याकडे एक वेगळ्या तऱ्हेचा मीडिया कॉम्पिटन्सी असं ज्याला आज आपण म्हणतो की माध्यमांकडे सुद्धा आपल्या चष्म्याच्या काचा पुसून आपल्याला बघावं लागतं. ते काचा पुसणं नक्की ह्या पुस्तकामुळे साध्य होतं. ही एक गोष्ट. दुसरी अशी एक गोष्ट आहे की ह्या पुस्तकाने
म्हणजे ह्या पुस्तकाचे लेखक जर्मन आहेत, म्हणजे पर्यायाने अब्राहमिक विचारातच मोठे झालेले आहेत. अब्राहमिक विचार म्हणजे काय, तर ज्यू, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम ही 3 धर्मभावंड. पण तरीही या लेखकांनी तो अब्राहमिक विचाराचा चष्मा उतरवून ठेवून अब्राहमिक विचारामध्ये मूळ असलेल्या काही गोष्टी, काही बीजं ही आपल्या सगळ्यांना फार छान समजावून सांगितली आहेत. म्हणजे आपल्याला कुठे माहीत आहे होतं, म्हणजे मला तरी इतकं प्रकर्षाने त्याची जाणीव नव्हती झाली. आपल्याला वाटायचं पश्चिम आशिया म्हणजे सगळा मुस्लिम देश, पण त्याच्यात शिया आणि सुन्नी ह्याच्या पलीकडे जाऊन जेसिडन, अलावी, कुर्दी आणि असे अनेक जनसमूह आहेत की जे विस्कळीत स्वरूपात या भूगोलावर अस्तित्वात होते. आणि मग त्यांना ह्या सगळ्या त्यांच्या वेगवेगळे जे माइंड फ्रेम होती, त्यांचे जो वेगवेगळा विचार होता, ते कसे तुम्ही वेगळे असं सांगून फोडा आणि झोडा या वृत्तीने त्यांच्यात कशी कलागती लावून देण्यात आल्या. भूगोलावरती कारण नसताना रेघोट्या ओढून ह्या सगळ्या समूहांना एकमेकांपासून कसं वेगळं करण्यात आलं, त्याचा सगळा इतिहास हे लेखक आपल्यापुढे फार वेगळ्या तऱ्हेने मांडतात. बरं, हा अब्राहमिक विचार हा आपल्या विचारापेक्षा किती वेगळा आहे ते सुद्धा हे लेखक आपल्याला समजावून सांगत आहेत. की आपण कसं म्हणतो की समजा तुमच्यात आणि माझ्यात काही संघर्ष आहे, तर आपण म्हणतो ठीक आहे बाबा, आपण एकत्र बसूया आणि या संघर्षावर काहीतरी तोडगा काढूया, सामोपचार काढूया आणि मग आपण पुढे जाऊया. म्हणजे यू अँड मी किंवा दिस अँड दॅट असा विचार आपण कायम केला. अब्राहमिक विचार इथं बरोबर वेगळा होतो आणि तो असा म्हणतो की तुझ्यात आणि माझ्यात संघर्ष आहे ना, मग एकतर माझं अस्तित्व नष्ट झालं पाहिजे, नाही तर तुझं. म्हणजे समन्वय किंवा सामोपचार, वाटाघाटी यांना कुठेच जागा ठेवली जात नाही, ह्याची जाणीव आपल्याला हे पुस्तक करून देतं. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर आपल्याकडच्या ह्या यू अँड मी, धिस ऑल्सो अँड दॅट ऑल्सो ह्या विचाराचं आजच्या जागतिकीकरणाच्या युगात केवढं मोठं महत्त्व आहे ते आपल्याला परत परत पटत राहतं. इथे टेम्पलबर्ग ह्या अशा एका टेकडीचं उदाहरण दिलेलं आहे लेखकांनी. ते तुम्ही नक्की मुळातनंच वाचा. पण ह्या टेम्पलबर्ग म्हणजे त्या ठिकाणी अब्राहमिक विचारातले हे तिन्ही धर्मभावंड म्हणतात की म्हणजे शेवटचं जे आपण ज्याला म्हणतो स्वर्गाकडे होणारा जो प्रवास असतो त्या धर्मातल्या प्रेषिताचा, तो ह्या टेकडीवरून झाला असं ज्यूजही मानतात, ख्रिश्चनही मानतात आणि इस्लाम हा धर्मही तेच मानतो. त्यामुळे ह्या टेम्पलबर्गवर आज उभी असलेली, म्हणजे त्या टेकडीवर आज उभी असलेली अल अक्सा मशीद ही आगामी अणुयुद्धाची सुद्धा नांदी कशी ठरू शकते हे आपल्याला हे पुस्तक पहिल्या प्रथम जाणीव करून देतं. आणि आज बघा, आजचा जो संघर्ष सुरू झाला आहे तो एक्झॅक्टली अल अक्सा मशिदीमध्ये नमाज पडू दिला गेला नाही ह्या कारणाने ठिणगी पडली आणि त्याचा आज हा एवढा मोठा वणवा उठलेला आहे. आता जर लेबनॉन, इराण आणि बाकी सगळे देशसुद्धा या युद्धात उतरणार असतील, दोन्ही पार्टीज अणुशस्त्र सज्ज आहेत, तर जगाचं काय ध्वस्त होणार आहे याची आपण कल्पना करू शकतो. आणि आपण ह्यातून खूप काही शिकू शकतो. आपल्या तऱ्हेच्या विचारावर आपल्या सगळ्यांचं, भारतीयांचं शिक्कामोर्तब हे पुस्तक पुन्हा एकदा करायला आपल्याला भाग पाडतं. म्हणून ह्या पुस्तकाचं खूप मोठं महत्त्व. भारताशी तर ह्याचा संबंध येतो, कारण हे सर्व धर्मविचार आपल्याही भूगोलामध्ये नांदत आहेत आणि ते आपल्या वैदिक विचारांशी समन्वयाने नांदत आहेत. त्यामुळे धर्मरेषा आणि भूगोल रेषा ही जी पाश्चात्य खेळी जगभर खेळली जाते
ती आपण आपल्या भूमीवर खेळू द्यायची की नाही, ह्याची जाणीवसुद्धा आपल्याला हे पुस्तक फार सुरेख तऱ्हेने करून देतं. तर नुसतंच वाहिनीवरती इस्रायल आणि पॅलेस्टाईन ही युद्धचित्र बघू नका आणि लगेच चॅनेल बदलू नका. त्याच्या जोडीने नक्की ह्या पुस्तकातली सगळी ही कथा वाचा. प्रकरण 7व्या प्रकरणामध्ये सांगितली गेलेली आणि त्याच्या आधीसुद्धा सगळी इराकच्या बाबतीत काय झालं, सिरियाच्या बाबतीत काय झालं, इराणच्या बाबतीत काय झालं, हे सगळं आपण वाचणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच पुढच्याला ठेच त्यातून मागचा शहाणा, अशी जी म्हण आहे ती काही उगीच नव्हे.